अहिल्यानगरच्या सीना नदीचे रूप आता पूर्णपणे बदलणार का? वर्षानुवर्ष अतिक्रमण, प्रदूषण आणि दुर्लक्षामुळे आपले अस्तित्व गमावत चाललेल्या सीना नदीसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. अतिक्रमित वीटभट्ट्यांवर कारवाई, नदीपात्राचे रुंदीकरण, नाल्यांचे पुनरुज्जीवन आणि नदी संवर्धनासाठी युद्ध पातळीवर काम. नेमकी काय आहे ही संपूर्ण योजना? पहा ही विशेष बातमी शेवटपर्यंत. आणि जर आपण अद्याप चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. अहिल्यानगर शहराची जीवनवाहिनी आणि मानबिंदू म्हणून ओळखली जाणारी सीना नदी आता नव्या रूपात पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सीना नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन आणि नदीपात्र रुंदीकरणासाठी व्यापक स्तरावर कामं हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अतिक्रमण करणाऱ्या वीटभट्ट्या असोत किंवा इतर कोणतेही अतिक्रमण असो, नियमानुसार कारवाई केली जाईल. पहिल्या टप्प्यात 3 किलोमीटर नदीपात्राचे रुंदीकरण करण्यात येणार असून त्यासाठी यापूर्वीच 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. आता संपूर्ण 14 ते 15 किलोमीटर नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर केले जाणार आहे. तसेच शहरातील अनेक नाल्यांचे प्रवाह अतिक्रमणामुळे बंद झाले आहेत. हे नाले पुन्हा प्रवाही करण्यासाठी नव्याने सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. महापालिकेचे सांडपाणी 100% प्रक्रिया करूनच नदीत सोडले गेले पाहिजे, अन्यथा नदी स्वच्छ करूनही उपयोग होणार नाही, असे स्पष्ट मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. सीना नदी संवर्धनाचा हा प्रकल्प प्रत्यक्षात किती वेगाने पूर्ण होतो? अतिक्रमणांवर खरोखर कारवाई होते का? आणि नदी पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि प्रवाही बनते का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. या विषयावर तुमचे मत काय? सीना नदी संवर्धनाच्या या मोहिमेला तुम्ही समर्थन देता का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी मिरभीड जनता न्यूजला फॉलो आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.